नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म तथा या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या पवित्र संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग प्रयत्नामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, तसेच आपण सर्व श्रद्धावान धम्म उपासक आणि उपासिकांनो, धम्मदेशनेला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांबद्दल मंगलकामना अर्पण करतो. विशेष करून ज्या परिवारामध्ये आज हा धम्मसंस्कार आपण संपन्न करीत आहोत, असा वानखेडे परिवार आणि या परिवारातील श्रद्धावान उपासक रोशन वानखेडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, ही संपूर्ण परिवाराप्रती आणि आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगलकामना अर्पण करतो. तुम्हा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख आणि बल, संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती व्हावी. तुम्हा सर्वांना निरोगी दीर्घायुष्याचा लाभ व्हावा. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्णत्वास जाव्या, अशी मंगल सदिच्छा, मंगल भावना आपल्या सर्वांच्या प्रती व्यक्त करतो. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, या धम्मसंस्काराच्या निमित्ताने तथागतांचा मंगलदायी असा उपदेश आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्या सर्वांच्या हितासाठी आणि आपल्या सर्वांच्या मांगलिकासाठी तथागतांच्या या महान धम्माचा उपदेश आपल्या सर्वांना मी देण्याचा प्रयत्न करतोय. तथागतांनी जो काही उपदेश केलेला आहे त्यांच्या संपूर्ण धम्म प्रवासामध्ये, धम्म जीवनामध्ये, हा उपदेश, काही उपदेश अत्यंत सोपा आहे, समजण्यात अत्यंत सोपा आहे, आणि काही जो उपदेश आहे तो अत्यंत कठीण आहे, समजण्यास फार कठीण आहे. तथागतांनी केलेल्या उपदेशाला जर समजून घ्यायचं असेल तर आपण त्याला दोन पद्धतीने समजून घेऊ शकतो. तथागतांचा उपदेशाचा जो पहिला भाग आहे तो म्हणजे व्यावहारिक भाग आहे. या व्यावहारिक उपदेशामध्ये तथागतांनी हे मानवी जीवन कसं जगावं, म्हणजे अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण कसं जगावं, म्हणजे कशा प्रकारे आपले कर्म असावेत, कशा प्रकारे आपली वाणी असावी, आपले मनाचे विचार कसे असावेत, कशा प्रकारे आपण वागावं, चिंतन करावं, कशा प्रकारे राहावं, ह्या जो सर्व उपदेश आहे हा सगळा व्यावहारिक उपदेश आहे. या व्यावहारिक उपदेशाला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तथागतांनी जो उपदेश केला त्या उपदेशाचा एक दुसरा जो पाठ आहे तो म्हणजे आध्यात्मिक भाग, म्हणजे एक असा उपदेश की जो उपदेश अतिशय आध्यात्मिक आहे, म्हणजे शरीर आणि मन यांच्यामध्ये जे काही आध्यात्मिक संबंध आहेत आणि त्या माध्यमातून ध्यान साधना करून, विपश्यना करून आपण आपल्या मनातील सर्व प्रकारचे विकार कशा प्रकारे नष्ट करू शकतो, हा जो उपदेश आहे याला आध्यात्मिक उपदेश म्हणतात, स्पिरिच्युअल उपदेश. म्हणजे अशा प्रकारे तथागतांचा उपदेश व्यावहारिक आहे आणि आध्यात्मिक सुद्धा आहे. मग ज्यावेळेस तुम्ही गृहस्थी लोक तुमचं गृहस्थी जीवन जगताय, तर तुमच्या गृहस्थी जीवनाकरिता तुम्हाला लाभदायी असणारा तथागतांचा जो उपदेश आहे, अगदी काही छोटे छोटे असे उपदेश आहेत जे तुम्हाला तुमचं व्यावहारिक जीवन सुखी करण्यासाठी अत्यंत लाभदायी ठरू शकतात. तुमचं व्यावहारिक जीवन म्हणजे जे तुम्ही व्यावहारिक जीवन जगताय, जसं तुम्ही पाहता की
जे गृहस्थी जीवन आहे, हे गृहस्थी जीवन विविध प्रकारच्या जबाबदाऱ्यांनी भरलेलं आहे. तुमच्या मागे विविध प्रकारची कर्तव्य असतात. पती, पत्नी, मुलं, बाळं, आई, वडील, आहे की नाही, घरदार, ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी संपन्न करीत असताना आपण आपलं मानवी जीवन हे सुखपूर्वक कसं जगावं, ह्याकरिता तथागतांचा उपदेश, व्यावहारिक उपदेश सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. याच उद्देशाने जेव्हा एखादा गृहस्थ किंवा उपासक तथागतांकडे जात असे आणि तथागतांना विनंती करत असते की भगवान, माझं हे जीवन हे सुखी व्हावं, याकरिता मला उपदेश करावा, आणि त्यावेळेस तथागत त्याला व्यावहारिक जीवन सुखी कसं करता येईल असा उपदेश करीत असत. तर अगदी आपल्यासारखाच एक उपासक, अतिशय दानशूर उपासक, ज्याचं नाव होतं अनाथपिंडक. हा अनाथपिंडक श्रावस्तीमध्ये राहत असताना जेव्हा जेव्हा त्याला समजायचं की भगवान जेतवनामध्ये आलेले आहेत, तिथे त्यांचा विहार करीत आहेत, तर त्यावेळेस तो आपली सर्व कामं बाजूला करून वेळातला वेळ काढून तथागतांचं दर्शन घेण्यासाठी तो जेतवनामध्ये जात असे. त्याला समजलं की भगवान जेतवनामध्ये विहार करीत आहेत, आलेले आहेत. तथागतांचं दर्शन घेण्यासाठी अनाथपिंडक जेतवनामध्ये गेला. भगवान बुद्ध स्थानापन्न होते. हा अनाथपिंडक भगवान बुद्धांना वंदन करतो आणि भगवान बुद्धांच्या बाजूला बसतो. भगवान बुद्धांना हात जोडतो आणि म्हणतो की भगवान, म्हणजे माझ्या मांगलिक, म्हणजे माझ्या सुखी जीवनासाठी मला उपदेश करावा. तेव्हा भगवान बुद्धांनी त्या अनाथपिंडकाला त्या ठिकाणी व्यावहारिक जीवन सुखी कसं करावं या संदर्भामध्ये उपदेश केलेला आहे. भगवान बुद्ध म्हणतात की अनाथपिंडका, गृहस्थी जीवनातील 4 प्रकारचे सुख आहेत. काय? जे गृहस्थी जीवन आहे, तुमचं जे गृहस्थी जीवन आहे, या गृहस्थी जीवनामध्ये 4 प्रकारचे सुख आहेत. आता सुख म्हणजे काय? जसं आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती त्याच्याकडे गाडी, बंगला, बँक बॅलन्स आहे, नोकर चाकर आहे, मस्त मोठ्या आलिशान गाडीने फिरतो, आपण काय म्हणतो की तो माणूस खूप सुखी माणूस म्हणतो ना आपण त्याला. म्हणजे सुखी माणसाची व्याख्या आपण अशी केलेली आहे. तर सुखी माणूस म्हणजे काय, किंवा जीवनातील सुख काय आहे, या संदर्भातील तथागतांचा उपदेश काय आहे ते आपण समजून घेऊया. तर त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्या अनाथपिंडकाला उपदेश करतात की अनाथपिंडका, गृहस्थी जीवनातील हे 4 प्रकारचे सुख आहेत. 4 प्रकारचे सुख. गृहस्थी जीवनाचं पहिलं जे सुख आहे, गृहस्थांचं जे पहिलं सुख आहे ते आहे धनार्जन करण्यामध्ये. धनार्जन करणे म्हणजे धन कमवणे, पैसा कमवणे. बघा, 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी गृहस्थी लोकांना उपदेश केलेला आहे. आजही बघा किती तंतोतंत लागू होतो. धनार्जन करणे किंवा पैसा कमवणे हे गृहस्थी माणसाचं पहिलं सुख आहे. आपण पाहतो की गृहस्थी जीवन जगताना अनेक प्रकारच्या इच्छा असतात, जबाबदाऱ्या असतात, आहे की नाही, भौतिक गरजा असतात. या सगळ्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैशाची गरज आहे, बरोबर आहे. तुमच्या ज्या भौतिक गरजा आहेत, जसं अन्नाची गरज असेल, वस्त्रांची गरज असेल, किंवा मग सुंदरसं असं घर बांधायचं आहे, ही गरज असेल, ह्या तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैशाची गरज आहे, धनाची गरज आहे ना. आणि म्हणून तुम्ही धन कमवता, पैसा अर्जित करता. भगवान बुद्ध सांगतात की गृहस्थांचं जे पहिलं सुख आहे ते धनार्जन करण्यामध्ये आहे, धन कमवण्यामध्ये आहे. पण याला अधिक स्पष्ट करतात. भगवान बुद्ध म्हणतात की हे जे धन आपण कमवलेलं आहे, हे धन सम्यक मार्गाने कमवलेलं असावं. हे धन चांगल्या कुशल मार्गाने आपण कमवलेलं असावं, प्राप्त केलेलं असावं. अकुशल मार्गाने कमवलेलं धन असेल किंवा चोरी करून किंवा वाम मार्गाने आपण जर धन कमवलेलं असेल तर त्या धनाचा आपल्याला सदुपयोग होत नाही, त्या धनप्राप्तीचं आपल्याला सुख मिळत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की सम्यक मार्गाने कमवलेलं जे धन आहे ते गृहस्थी माणसाचं पहिलं सुख आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की गृहस्थी माणसाचं जे दुसरं सुख आहे ते आहे की जे धन आपण कमवलेलं आहे, जे धन आपण प्राप्त केलं, त्या धनाचा उपभोग घेण्यामध्ये गृहस्थी माणसाचं दुसरं सुख आहे. काय? जे धन तुम्ही कमवलेलं आहे त्या धनाचा तुम्हाला उपभोग घेता आला पाहिजे. आपण पाहतो ना की बऱ्याच लोकांकडे खूप संपत्ती आहे, अमाप संपत्ती आहे, अमर्यादित संपत्ती आहे, पण तरी सुद्धा त्या संपत्तीचा, त्या धनाचा ते उपभोग घेऊ शकत नाहीयेत. नेहमी टेन्शनमध्ये असतात,
ताणतणावामध्ये असतात, भरपूर पैसा आहे, भरपूर भौतिक सुखसाधनं आहेत, पण तरी सुद्धा ती लोक सतत चिंताग्रस्त असतात, ती लोक सतत टेन्शनमध्ये असतात. असं का होते? मग तुम्ही जर ते धन कमावलेलं आहे, त्या धनाचा तुम्हाला उपभोग घेता आला पाहिजे. उपभोग म्हणजे कसा? तुम्ही ते धन तुमच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी कमवलेलं आहे की नाही? मग तुमच्या भौतिक गरजा तुम्हाला पूर्ण करता आल्या पाहिजे. जसं तुमची गरज आहे अन्नाची गरज, माणसाला भूक लागते, माणसाला अन्न पाहिजे. मग तुम्ही जो पैसा कमवलेला आहे त्या पैशाचा सदुपयोग करून तुम्ही तुमची अन्नाची गरज तुम्हाला भागवता आली पाहिजे. तुमची वस्त्रांची गरज आहे, मला कपडे हवेत, तुमची वस्त्रांची गरज, तर तुम्ही जे धन कमवलं त्या धनाचा सदुपयोग करून तुम्ही तुमच्या वस्त्रांची गरज तुम्हाला पूर्ण करता आली पाहिजे. अगदी याचप्रमाणे तुम्हाला राहण्यासाठी चांगलं घर पाहिजे, तर जे धन तुम्ही कमवलं त्या धनाचा सदुपयोग करून तुम्ही सुंदरसं घर बांधायला पाहिजे, त्या घराचा तुम्ही लाभ घ्यायला पाहिजे. म्हणजे या अर्थाने भगवान बुद्ध म्हणतात की ज्या ज्या तुमच्या भौतिक गरजा आहेत, ज्या ज्या तुमच्या भौतिक गरजा आहेत, या सगळ्या भौतिक गरजा तुम्ही त्या धनाने सदुपयोग करून पूर्ण करता आल्या पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला भूक लागली, बरोबर आहे, तुम्हाला जर भूक लागली आणि मी जर तुम्हाला म्हटलं की हे 500-500 रुपयांचं हे नोटांचं बंडल आहे, हे घ्या आणि खा, तुम्ही खाऊ शकता का? ते पैसे खाऊ शकता का? नाही खाऊ शकत. ते पैसे खर्च करावे लागतील, त्या पैशाने तुम्हाला अन्न विकत घ्यावं लागेल आणि तुमची अन्नाची गरज पूर्ण करावी लागेल. मी जर म्हटलं की पैशांचं बंडल घ्या आणि हे परिधान करा, तर तुम्ही पैसे परिधान करू शकता का? नाही करू शकत. तुम्हाला या परिधान करण्यासाठी तुम्हाला वस्त्र पाहिजेत. मग तुम्ही त्या धनाचा खर्च करून, ते धन खर्च करून त्याचा सदुपयोग करून तुम्ही वस्त्र विकत घेता आणि परिधान करता. अगदी ह्याच प्रमाणे ज्या ज्या तुमच्या भौतिक गरजा आहेत त्या सगळ्या भौतिक गरजा तुम्ही सम्यक मार्गाने कमवलेलं जे धन आहे त्या धनाचा उपभोग घेऊन तुम्हाला करता आलं पाहिजे. या अर्थाने भगवान बुद्ध म्हणतात की गृहस्थी माणसाचं जे दुसरं सुख आहे ते म्हणजे कोणतं? जे धन तुम्ही कमवलेलं आहे त्या धनाचा तुम्हाला उपभोग घेता आलं पाहिजे, त्या धनाचं तुम्हाला सुख घेता आलं पाहिजे. भगवान बुद्ध पुढे उपदेश करतात की गृहस्थी माणसाचं जे तिसरं सुख आहे ते आहे कर्ज बाजारी न होणे. तुम्ही म्हणाल 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की कर्जबाजारी न होणे हे सुद्धा गृहस्थी माणसाचं मोठं सुख आहे. तुम्ही आज विचार करा, चिंतन करा की आपण जे काही म्हणजे समजा आपल्या जीवनात काही जे दुःख आहेत त्या दुःखाच्या अनेक कारणांपैकी एक जे कारण आहे ना ते आहे कर्जबाजारी होणे. आपण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही कर्ज घेऊ नका, कर्ज म्हणजे लोन घेणे, याचा अर्थ असा नाही. भगवान बुद्ध असं म्हणत नाही की तुम्ही कर्ज घेऊ नका, लोन घेऊ नका, असं नाही. परंतु त्यावेळेस भगवान बुद्धांनी जो उपदेश केला की कर्जबाजारी होऊ नका, याचाच अर्थ असा आहे की बुद्ध काळात सुद्धा लोक कर्ज घेत होते आणि कर्ज घेतल्यामुळे त्या कर्जाचे हप्ते फेडता आले नाही किंवा तेवढी पात्रता आपल्याकडे तेवढी पात्रता त्यांच्याकडे नव्हती, त्यामुळे त्यांना ते कर्ज फेडता आलं नाही आणि त्या कर्जबाजारीमुळे ते लोक दुःखी झाले. अशा प्रकारे सामाजिक परिस्थिती भगवान बुद्धांच्या काळामध्ये होती आणि म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की कर्जबाजारी न होणे हे सुद्धा गृहस्थी माणसाचं तिसरं सुख आहे. याचा अर्थ असा नाही आहे की कर्ज घेऊ नका. आपल्या सर्वांना त्या गोष्टीची जाणीव आहे, तुमच्या काही भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही लोन घेतात, कर्ज घेता, परंतु त्या कर्जाचे हप्ते आपल्याला फेडता येतील की नाही, तेवढी आपली पात्रता आहे की नाही, याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. जे कर्ज मी घेतलेलं आहे ते कर्ज त्या विशिष्ट कालावधीमध्ये मला फेडता येणार की नाही याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. जर आपली तेवढी पात्रता नाही आहे आणि आपण म्हणजे अमर्याद इच्छा पूर्ण करण्यासाठी ते कर्ज घेतलं आणि कर्जबाजारी झालो तर तुमच्या जीवनातलं हे सुद्धा खूप मोठं दुःख होऊ शकते. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला हा उपदेश आपल्या सर्वांसाठी अतिशय सुखदायक आहे. या अर्थाने भगवान बुद्ध म्हणतात की गृहस्थी माणसाचं जे तिसरं सुख आहे ते कर्जबाजारी न होण्यामध्ये आहे. त्यानंतर भगवान बुद्ध पुढे उपदेश करतात की गृहस्थी माणसाचं जे तिसरं सुख आहे ते आहे गृहस्थी माणसाचं भगवान बुद्ध पुढे उपदेश करतात की गृहस्थी माणसाचं जे चौथं सुख आहे ते आहे धार्मिक जीवन जगण्यामध्ये. धार्मिक जीवन जगणे. आता धार्मिक जीवन जगणे म्हणजे काय? तुम्ही धार्मिक जीवनाची अशी व्याख्या करता, एखाद्या व्यक्ती सकाळी रोज उठतो, फ्रेश होतो, मग
त्यांच्या म्हणजे भगवान बुद्धांपुढे मेणबत्ती अगरबत्ती लावतो, बाबासाहेबांपुढे मेणबत्ती अगरबत्ती लावून पुष्प अर्पण करतो, खूप धार्मिक जीवन जगतो. हे धार्मिक जीवन भगवान बुद्धांना अपेक्षित नव्हतं. हे जर फक्त एक फॉर्मॅलिटी आहे, औपचारिकता आहे. भगवान बुद्धांप्रती, बाबासाहेबांप्रती तुमची श्रद्धा आहे, विश्वास आहे, याचं हे प्रेझेंटेशन आहे. पण याच्या पुढचं जे पाऊल आहे धार्मिक जीवन म्हणजे सदाचारी होऊन जीवन जगणे, याला भगवान बुद्ध धार्मिक जीवन जगणं असं म्हणतात. म्हणजे एका अर्थाने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शील सदाचाराचं पालन करायला पाहिजे. हे तुमचं खऱ्या अर्थाने धार्मिक जीवन आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सदैव कुशल कर्म करायला पाहिजे, या अर्थाने हे तुमचं धार्मिक जीवन आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सदैव शील पालन करायला पाहिजे, या अर्थाने हे तुमचं धार्मिक जीवन आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी जे गृहस्थी माणसाचं चौथं सुख सांगितलेलं आहे धार्मिक जीवन जगणे, तर भगवान बुद्धांना हे अपेक्षित होतं की सगळ्या प्रकारच्या भौतिक सुख संपदा तुमच्याकडे आहेत, परंतु जर धार्मिक जीवनाला तुम्ही महत्व देत नसेल, शील सदाचाराला जर तुम्ही महत्व देत नसेल, तर तुमच्याकडे असणाऱ्या भौतिक साधनेचाही तुम्हाला काही सुख प्राप्त होऊ शकत नाही आहे. आणि म्हणून या भौतिक सुख साधनेच्या सुखासह किंवा या भौतिक सुख संपदेसह तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शील सदाचाराला महत्व दिलं पाहिजे. एखादा व्यक्ती भरपूर श्रीमंत आहे, भरपूर पैसा आहे, सगळ्या प्रकारच्या भौतिक संपदा त्याच्याकडे आहेत, परंतु तो शीलाचं पालन करत नाही आहे, हिंसेच्या मार्गाचा अवलंब करतो, हिंसा करतो, चोरी करतो, किंवा व्यभिचारी आहे, किंवा असत्य भाषण करून लोकांना तो फसवतो, लुबाडतो, किंवा मद्यपान करतो, नशापानी करतो. मग अशा व्यक्तीला त्याच्या त्या भौतिक संपदेचं कधीही सुख प्राप्त होत नाही, उलट तो दुःखी होतो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की गृहस्थी माणसाने आपल्या जीवनामध्ये शील सदाचाराला विशेष रूपाने स्थान दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सदैव सदाचारी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही सदैव शील पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती सदैव शील पालन करतो, सदाचारी जीवन जगतो, तो व्यक्ती सदा सर्व काळ सुखी राहतो. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे गृहस्थी माणसाचं हे 4 सुख आहे. पहिलं धनार्जन करणे, दुसरं जे धन आपण प्राप्त केलं त्या धनाचा उपभोग घेणे, तिसरं कर्जबाजारी न होणे, आणि चौथं सुख आहे की धार्मिक जीवन जगणे, अर्थात शील सदाचार संपन्न होऊन आपण आपलं जीवन जगायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्यावेळेस अनाथ पिंडकाला सुखी जीवन जगण्या म्हणजे गृहस्थी माणसाच्या या 4 सुखाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अगदी सोपा उपदेश आहे. हा उपदेश जरी आपण व्यवस्थित समजून घेतला आणि आपल्या जीवनामध्ये याचं जर आपण पालन केलं तर नक्कीच आपल्याला सुद्धा या गोष्टी सुखदायक, लाभदायक ठरू शकतात. आणखी काही महत्त्वाचा उपदेश भगवान बुद्धांनी केला. जसं आपण पाहतो की गृहस्थी जीवनामध्ये आपल्या अनेक इच्छा असतात, आहे की नाही. म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा तयारच आहे, आणि ती इच्छा अजूनही अपूर्णच आहे, पूर्ण झालेली नाही की त्या इच्छेच्या मागे तिसरी इच्छा तयारच आहे. अमर्याद इच्छा असतात गृहस्थी माणसाच्या, अमर्याद इच्छा असतात, आणि आपण या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवनभरपर्यंत धडपड करत असतो. मग भगवान बुद्धाने सुद्धा या बाबतीमध्ये उपदेश केलेला आहे. काय म्हणतात भगवान बुद्ध की गृहस्थी जीवन जगताना अमर्याद इच्छा आहेत, परंतु या सर्व अमर्याद इच्छेमध्ये सुद्धा काही महत्वाच्या इच्छा आहेत त्या सर्वांसाठी कॉमन आहेत. सर्वांच्या इच्छा असतात की माझ्या बाबतीमध्ये असं घडलं पाहिजे, तर या ज्या इच्छा आहेत या इच्छा सर्वांसाठी कॉमन आहेत. भगवान बुद्ध म्हणतात की 4 प्रकारच्या इच्छा असतात. गृहस्थी जीवन जगताना प्रत्येक गृहस्थी व्यक्तीच्या जीवनामध्ये या 4 इच्छा असतात, आणि त्याला नेहमी वाटते की माझ्या 4ही इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. या 4 इच्छा, पहिली इच्छा कोणती आहे? गृहस्थी माणसाची पहिली इच्छा असते की मला सर्व प्रकारची भौतिक सुख संपदा प्राप्त व्हावी. ही गृहस्थी माणसाची पहिली इच्छा असते, आहे की नाही. मला म्हणजे धन प्राप्त व्हावं, मला चांगलं घर प्राप्त व्हावं, मला चांगले कपडे मिळावे, चांगला मोबाईल मिळावा, चांगली गाडी मिळावी, या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत ना. ही माणसाची पहिली इच्छा असते की मला सर्व प्रकारची भौतिक संपदा प्राप्त व्हावी, आणि ही भौतिक संपदा प्राप्त करण्यासाठी तो सदैव मेहनत करतो, आपली आजीविका पूर्ण करतो, आणि आपल्या भौतिक संपदेला प्राप्त करण्यासाठी स्वतः भौतिक संपदेने
परिपूर्ण होण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असतो. गृहस्थी माणसाची ही पहिली इच्छा असते, काय की मला सर्व प्रकारची भौतिक सुख संपदा प्राप्त होणे. त्यानंतर गृहस्थी माणसाची जी दुसरी इच्छा आहे, जी इच्छा पूर्ण करण्यासाठी तो धडपड करतो, ज्या वेळेस तो ह्या सर्व प्रकारच्या भौतिक संपदेने युक्त होतो, त्यावेळेस त्याची दुसरी इच्छा जागृत होते की माझी यशकीर्ती, म्हणजे माझी जी यशकीर्ती आहे, माझी यशकीर्ती माझ्या सर्व हितजनांमध्ये पसरावी. म्हणजे एखाद्या क्षेत्रात तुम्ही यशकीर्ती प्राप्त केलेली आहे, सक्सेस झालेली आहे, तुम्ही काहीतरी प्राप्त केलं तर तुमची यशकीर्ती तुमच्या मित्रजनांमध्ये त्याचा प्रचार व्हावा, तुमच्या नातेवाईकांमध्ये त्याचा प्रचार व्हावा आणि नातेवाईकांनी तुमच्या मित्रांनी, तुमच्या शेजाऱ्यांनी तुमची प्रशंसा करावी, किंवा बघा तो किती यशस्वी झालेला आहे, तो यशस्वी झाला, अशा प्रकारे. तर गृहस्थी माणसाची दुसरी इच्छा असते. भगवान बुद्ध म्हणतात की ज्या वेळेस एक गृहस्थ व्यक्ती या सर्व प्रकारच्या भौतिक संपदेने युक्त होतो, तेव्हा तो स्वतः माझी यशकीर्ती समाजामध्ये पसरावी आणि समाजाने माझी प्रशंसा करावी, याकरिता तो धडपड करत असतो, प्रयत्नशील असतो. मग याकरिता तो कधीही अकुशल मार्गाचा अवलंब करत नाही. जेणेकरून मी जर अकुशल मार्गाचा अवलंब केला, म्हणजे जर मी चोरीचा मार्ग अवलंब केला, व्यभिचाराच्या मार्गाने गेलो किंवा अकुशल मार्गाचा अवलंब केला, तर समाज मला नाव ठेवेल, समाज माझ्याबद्दल अपप्रचार करेल. असं होऊ नये याकरिता तो कुशल मार्गाचा अवलंब करतो आणि कुशल मार्गाचा अवलंब करून धम्माचं आचरण करून तो स्वतःची यशकीर्ती समाजामध्ये प्रसारित करतो. याचा त्याला आनंद मिळत असतो. ही गृहस्थी माणसाची दुसरी इच्छा असते. भगवान बुद्ध पुढे उपदेश करतात की ज्यावेळेस एक गृहस्थ व्यक्ती या सर्व प्रकारच्या सुख संपदेने युक्त होतो, या सर्व प्रकारच्या सुख संपदेने युक्त होऊन त्याची यशकीर्ती समाजामध्ये पसरते, तेव्हा त्याची तिसरी इच्छा जागृत होते, ती म्हणजे की मी आरोग्य संपन्न असलो पाहिजे. मी आरोग्य संपन्न असलो पाहिजे. मग आरोग्य संपन्न म्हणजे काय? ज्या काही आपल्याला शारीरिक व्याधी होतात, शारीरिक व्याधी असतील, या शारीरिक व्याधींपासून मी सदैव मुक्त असलो पाहिजे, अशी त्याची इच्छा असते. किंवा मग जे काही मानसिक विकार असतील, मानसिक आजार किंवा मानसिक विकार आहेत, या सर्व प्रकारच्या मानसिक विकारांपासून सुद्धा मी मुक्त असलो पाहिजे, अशी त्याची इच्छा असते. आणि याकरिता सुद्धा तो नेहमी प्रयत्नशील असतो की मी नेहमी आरोग्य संपन्न असावं. आणि हे खरं आहे, जो व्यक्ती सदैव शील पालन करतो, जो व्यक्ती सदैव धम्माचं आचरण करतो, तो त्या व्यक्तीला 4 गोष्टींची प्राप्ती होत असते. त्याचं आयुष्य वाढते, त्याचा वर्ण वाढतो, त्याचं सुख वाढते आणि त्याचं बल वाढते. म्हणजे अशा प्रकारे या 4 गोष्टींची प्राप्ती त्या व्यक्तीला होत असते. तर ही अशा प्रकारे तो व्यक्ती भौतिक संपदेने युक्त होतो, आपली यशकीर्ती समाजामध्ये पसरवतो आणि आरोग्याने संपन्न होतो. तेव्हा त्याची चौथी इच्छा जागृत होते. म्हणजे त्याची चौथी इच्छा जागृत होते की मृत्यूनंतर सुद्धा मला सुगती प्राप्त व्हावी, मृत्यूच्या नंतरही मला सुगती प्राप्त व्हावी, अशी त्याची चौथी इच्छा असते. आणि मग तो या संदर्भामध्ये आणखी विचार करतो की मला मृत्यू तर येणार आहे, हे निश्चित आहे, परंतु मृत्यूनंतर सुद्धा मला सुख प्राप्त व्हावं, मला सुगती मिळावी, याकरिता तो अत्यंत प्रयत्नपूर्वक, स्मृतीपूर्वक तो आपलं हे जीवन जगत असतो. मग ज्या ज्या धार्मिक गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या ज्या चांगल्या गोष्टी उपदेशित केलेल्या आहे, की ज्या गोष्टीचं पालन करून अगदी मृत्यूच्या समय सुद्धा तुमचं मन अगदी शांत राहते, सुखी राहते आणि मृत्यूच्या नंतरही तुम्हाला सुगती प्राप्त होते, अशा सर्व गोष्टींचा, कुशल गोष्टींचा तो अवलंब करतो. अशा या माणसाच्या 4 इच्छा भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. भौतिक संपदेने युक्त होणे ही पहिली इच्छा आहे. त्यानंतर यशकीर्ती समाजामध्ये पसरावी ही त्याची दुसरी इच्छा असते. मी आरोग्य संपन्न व्हावे ही त्याची तिसरी इच्छा असते. आणि मृत्यूनंतरही मला सुगती प्राप्त व्हावी ही त्याची चौथी इच्छा असते. आणि अशा प्रकारे या 4 इच्छा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जीवनभरपर्यंत तो गृहस्थ व्यक्ती प्रयत्न करत असतो, धम्माचं पालन करतो, शील पालन करतो. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी अनाथ पिंडकाला सुखी जीवनाचा हा उपदेश केलेला आहे. समजायला अतिशय सोपा आहे.
काही एवढं कठीण नाही आहे. अत्यंत सोपा, साधा, समजण्यास अत्यंत साधा सोपा असा हा व्यावहारिक उपदेश आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी उपदेश लिहिला, हा जो काही धम्म आहे, हा धम्म आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपलं जे काही गृहस्थ जीवन आहे, व्यावहारिक जीवन आहे, हे व्यावहारिक जीवन आणखी अधिक सुखी कसं करता येईल, आणखी अधिक समृद्ध कसं करता येईल, या दृष्टीने आपण सदैव तथागतांचा धम्म आचरणामध्ये आणून स्वतःचं जीवन सुखी बनवण्याचा आपण सर्वांनी नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. तेव्हा या प्रसंगी हा छोटासा एक उपदेश आपल्या सर्वांनी या ठिकाणी देऊन आपल्या सर्वांबद्दल ही पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. तुम्हा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त व्हावं अशी मंगलकामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.